प्रयत्न केला जातो। यामध्ये या अगोदरही काही प्रलंबित प्रश्न असतात, ते सोडवत असताना त्यांना न्याय देण्याची भूमिका ही आयोगाच्या माध्यमातून घेतली जात आहे। आज जनसुनावणीनंतर जनसुनावणीला अतिशय चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद पॅनलिस्टने दिला। यामध्ये 4 पॅनल करण्यात आले होते। या पॅनलमध्ये विधी सेवा प्राधिकरण असेल, समुपदेशन असेल, काउन्सिलिंग सेंटरचे सदस्य असतील, त्याचबरोबर चाइल्डलाईनचे सुपरवायझर्स असतील, या सगळ्यांच्या बरोबरीने भरोसा सेलची टीम, काउन्सिलर यांच्या मदतीने हे पॅनल तयार करून त्यांच्या माध्यमातून ही केसेसचा निपटारा करण्याचा प्रयत्न करण्यात आला। महिलांच्या चेहऱ्यावरील समाधान ही या आयोगाच्या सुनावणीची पावती आहे असं मला वाटतं आणि हा प्रयत्न या माध्यमातून करण्यात आलेला आहे। जिल्ह्याचा पूर्ण आढावा या आढावा बैठकीमध्ये पार पडत असताना आज अमरावती ॲडिशनल कलेक्टर असतील, पोलीस आयुक्त, पोलीस अधीक्षक आणि सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये यामध्ये आरोग्य विभाग, परिवहन, शिक्षण विभाग या सगळ्यांच्यामध्ये हा आढावा पार पडला। यामध्ये अमरावती शहरात दामिनी पथक आणि त्यांच्या माध्यमातून केलेल्या कारवाईचा आढावा घेण्यात आला। या सगळ्या आढाव्यामध्ये आमच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा विषय म्हणजे ICC कमिटी, इंटरनल कंप्लेंट कमिटी, म्हणजेच कामाच्या ठिकाणी होणाऱ्या लैंगिक अत्याचाराच्या संदर्भात ही कमिटी काम करत असते। महाराष्ट्रामध्ये एकूण 35% महिला या वर्किंग वुमन आहेत। या 35% महिलांच्या माध्यमात काम करत असताना त्यांना कामाच्या ठिकाणी कोणत्याही पद्धतीच्या अन्याय अत्याचाराला सामोरे जाऊ नये म्हणून इंटरनल कंप्लेंट कमिटी म्हणजेच ICC कमिटी ही अस्तित्वात आहे। अतिशय चांगल्या पद्धतीचे अधिकार या कमिटीला देण्यात आलेले आहे। अमरावतीमध्ये विशेष बाब म्हणजे 108 ठिकाणी शासकीय आणि निमशासकीय ठिकाणं आहेत। या 108 ठिकाणी ही ICC कमिटी अस्तित्वात आहे। त्याचबरोबर 11 कारखाने आहेत। 11 कारखान्यांच्या ठिकाणी 11 ठिकाणी ICC कमिटी आहेत। अमरावतीमध्ये एकूण 14 बालविवाह हे रोखलेले आहेत आणि या रोखलेल्या बालविवाहाच्या माध्यमातून इथून पुढेही बालविवाह अशा पद्धतीचे होऊ नयेत किंवा बालविवाह रोखले म्हणजे फार मोठी कामगिरी आमच्याकडून झाली असे बिलकुल नाही, तर बालविवाह होऊच नाही। बालविवाह हा कायद्यानं गुन्हा आहे, तरीसुद्धा इतक्या मोठ्या प्रमाणात बालविवाह होतात। बालविवाह रोखण्यासाठी तशा पद्धतीच्या सूचना ह्या जिल्हाधिकारी स्तरावरून देण्यात आलेल्या आहेत। आयोगाच्या माध्यमातून सूचना देत असताना यामध्ये बालविवाह करून देणारे, करून घेणारे, फोटोग्राफर, भटजी, कार्यालय यांच्यावर गुन्हा दाखल होतोच, ही यापूर्वीच्या कायद्यातली तरतूद आहेच। पण याच्याही पुढे जाऊन बालविवाह होत असताना सामाजिक संस्था असतील, अनेक मंदिरे असतात, त्याचबरोबर या लग्नाच्या पत्रिका प्रिंट करणारे प्रिंटर असतील, या सगळ्यांवरती कारवाई करण्याच्या सूचना आत्ता जिल्हाधिकारी कार्यालयातून देण्यात आलेल्या आहेत। त्यांच्या स्तरावरती अशा पद्धतीच्या सूचना दिल्या जातील, त्याच्यामुळे बालविवाह करत असताना यामध्ये कोणीही दोषी आढळलं तर त्यांच्यावरती कारवाई केली जाईल। आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती देत असताना 89 विद्यार्थ्यांना त्याचा लाभ देण्यात आलेला आहे। मनोधैर्य योजनेच्या अंतर्गत 2022 मध्ये 145 केसेस दाखल झाल्या होत्या, त्यापैकी 95 केसेस ह्या पेंडिंग आहे, बाकीच्यांचा निपटारा करण्यात आलेला आहे। 2023 मध्ये 116 केसेस दाखल झाल्या होत्या, 132 ह्या पेंडिंग आहेत, बाकीच्या केसेसचा निपटारा करण्यात आलेला आहे। PCPNDT ॲक्ट अंतर्गत 1 केस दाखल झाली होती, या एकही केस ही निकालात काढलेली आहे। जिल्ह्यामध्ये एकूण 2 शासकीय वसतिगृह आहेत। या 2 शासकीय वसतिगृहांमध्ये 25 व 30ची मान्यता देण्यात आलेली आहे। त्याच्यामध्ये एका वसतिगृहामध्ये 24ची संख्या आत्ता महिलांची आहे, एकामध्ये 29ची संख्या आहे। शुभमंगल विवाह योजनेअंतर्गत कोणत्याही जोडप्यांनी नावनोंदणी केलेली नाही। याबाबत खऱ्या अर्थानं फार मोठ्या प्रमाणात अवेअरनेस करणं गरजेचं आहे। ही योजना जनतेपर्यंत पोहोचते की नाही हा प्रश्न पडतो, त्याच्यामुळे लोकांपर्यंत पोहोचत असताना या माध्यमातून काम करणं फार गरजेचं आहे। अमरावती शहराच्या बाबत बलात्काराच्या 2022 मध्ये एकूण 55 गुन्हे दाखल होते, त्यापैकी 55 गुन्हे हे उघड झालेले आहेत। 2023 मध्ये 35 गुन्हे दाखल होते, 35च्या 35 गुन्हे उघड झालेले आहेत। 2022 मध्ये एकूण बेपत्ता होणाऱ्या महिलांची संख्या 450 आहे, त्यापैकी मिळून आलेले 402 आहेत, प्रलंबित 48 आहे। 2023 मध्ये 363 हे बेपत्ता आहेत, त्यापैकी 320 मिळून आलेत, 45 प्रलंबित आहेत। 2022 मध्ये हुंडाबळीची एक घटना होती, ती एका घटनेवर गुन्हा दाखल केला होता। 2023 मध्ये 2 घटना हुंडाबळीच्या आहेत, दोन्ही घटनेमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे, तपास पूर्ण झालेला आहे। यामध्ये DV केसेस ज्या आहेत त्या 2022 मध्ये 81 आहेत, 81च्या 81 केसेसमध्ये कारवाई पूर्ण करण्यात आलेली आहे। 2023 मध्ये तुमच्या बोलण्यामध्ये मांडणीमध्ये बरीचशी
हे झाले की सविस्तर देते त्याच्यात. हो, त्यांच्या आकडेवारीची त्याच्यामध्ये करू. आमची आकडेवारी देऊन टाकतो मी. ही तुमच्याकडे CP ऑफिसची तुम्हाला मिळून जाईल. CP आणि दोन्ही देते. CP आणि SP ऑफिसचे दोन्ही आकडेवारी तुमच्याकडे देते. ही सविस्तर आकडेवारीसाठी ही प्रेस आपली ह्या मी वाचून दाखवायला लागले तर आपल्याला 1.5 तास बसावं लागेल, 1.5-2 तास. आता समरी सांगतायत मॅडम, त्याच्यानंतर घेऊन आणू तुम्ही. आता मॅडमने आढावा घेतला ना, ते सांगत आहेत. तुम्हाला ते प्रश्न नंतर विचारा, तुम्हाला सांगणार. प्रश्नांमध्ये आपण घेऊ. ठीक आहे. हे संपूर्ण आकडेवारी तुमच्यासाठीच आणलेली आहे आणि मी तुमच्या हे सगळे चार्ट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो. ही सगळी आकडेवारी आहे ती तुमच्यापर्यंत देतो. आता उघाडी समरी सांगताना आढावा काय झाला हे तुम्हाला थोडक्यात सांगतो. पूर्ण आढावा हा 2 तास चालू होता, 3 वाजल्यापासून 5 वाजेपर्यंत. आपल्याला परत 3 ते 5 बसावं लागेल. पाठवून देतो तुम्हाला, तुमच्याकडे देतो. DV केसेसमध्ये 2022मध्ये 81 ह्या कौटुंबिक हिंसाचाराच्या घटना दाखल झालेल्या होता. त्याच्यामध्ये 81 घटनेमध्ये गुन्हे दाखल झालेले आहेत, तपास पूर्ण झालेला आहे. 2023मध्ये 63 केसेस होता, 63 केसेस ह्या निकालात काढलेल्या आहेत. ग्रामीण भागामध्ये मिसिंग असलेली संख्या 332 महिला या मिसिंग आहेत. त्याच्यापैकी मिळून आलेल्या 526 आहेत, 206 अजून प्रलंबित आहेत. बलात्काराच्या घटना 126 आहेत, त्यापैकी 92 वरती कारवाई झालेली आहे, बाकीची कारवाई सुरू आहे. ग्रामीण भागामध्ये 31 पोलीस स्टेशन आहेत. सर्वच ठिकाणी भरोसा सेल नसल्यामुळे राज्य महिला आयोगाच्या वतीनं यामध्ये सूचना करत असताना ज्या ठिकाणी खरं तर भरोसा सेल प्रत्येक ठिकाणी अस्तित्वात असणं फार गरजेचं आहे, पण भरोसा सेल ज्या ठिकाणी नाही त्या ठिकाणी त्यांनी NGOंना बरोबर घेऊन काउन्सिलिंग सेंटरच्या माध्यमातून ही प्रोसेस पूर्ण करावी. काउन्सिलिंग सेंटरच्या माध्यमातून ही कारवाई करत असताना अनेक सामाजिक संस्थांना बरोबर घेऊन दिलेल्या कालावधीमध्ये ह्या समुपदेशनाच्या कारवाई पूर्ण करू शकतात. यामध्ये भरोसा सेल ही अतिशय महत्त्वाची भूमिका राज्यामध्ये प्रत्येक पोलीस स्टेशनच्या भागामध्ये निभावत असतात. यामध्ये या भरोसा सेलच्या माध्यमातून कौटुंबिक हिंसाचाराच्या तक्रारी दाखल होतात. कौटुंबिक हिंसाचाराच्या संदर्भात त्याचा निपटारा करत असताना कुटुंब ही समाजाची व्यवस्था आहे, पाया आहे, तो टिकला पाहिजे. त्याच्यामुळे कोणतीही घटना त्वरित पोलीस स्टेशनमध्ये दाखल होणं किंवा ती न्यायालयात जाणं हे कुटुंब व्यवस्थेसाठी धोकादायक राहतं. त्याच्यामुळे काउन्सिलिंगच्या माध्यमातून भरोसा सेलच्या माध्यमातून ही कुटुंब टिकवणं फार महत्त्वाचे आहेत आणि म्हणून त्यांचं काउन्सिलिंग होत असताना 3 टप्प्यामध्ये काउन्सिलिंग होतं. 3 काउन्सिलिंग झाल्यानंतर अर्जदार गैरअर्जदार यांच्यामध्ये जर समझोता झाला नाही तर ती तक्रार पुढे पोलीस स्टेशनला घेऊन गेली जाते. त्याच्यामुळे भरोसा सेल हा आपल्यामध्ये अतिशय महत्त्वाचा रोल घेऊन येत असतात आणि या भरोसा सेलच्या माध्यमातून आता तात्पुरत्या स्वरूपामध्ये संबंधित विभागाला सूचना दिलेल्या आहेत की त्यांनी सामाजिक संस्थांना बरोबर घ्यावं. भरोसा सेलसाठी या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून काउन्सिलिंग करावं. विधी सेवा प्राधिकरण आपल्याबरोबर आहे, विधी सेवा प्राधिकरणाची यामध्ये सहाय्यता घेऊन अशा पद्धतीचं काउन्सिलिंग करून भरोसा सेलला ताकद देण्याचा प्रयत्न करावा. या ग्रामीण भागामधून आलेल्या 598 या DV केसेस आहेत. कौटुंबिक हिंसाचाराचा आकडा हा दिवसेंदिवस वाढतोय, त्यामध्ये ह्या केसेससुद्धा वाढतात आहेत. त्यापैकी 117 केसेस हा समझोत्याचा केसेस म्हणजेच त्या भरोसा सेलमध्ये बसून त्यांचं काउन्सिलिंग केल्यानंतर त्यांच्यामध्ये झालेला समझोता. आजसुद्धा जनसुनावणीमध्ये एक समझोत्याची केस आल्यानंतर एका गोष्टीचं समाधान वाटलं की इतक्या तक्रारीमध्ये किमान कुटुंबामध्ये समझोता होऊन पुन्हा एकदा ही कुटुंब एकत्र येतात. 180 केसेसमध्ये DV केसेसमध्ये गुन्हा दाखल झालेला आहे आणि या सगळ्यांमध्ये आपल्याला पोलिसांच्या माध्यमातून करत असलेल्या या कारवाईचा आढावा घेत असताना शिक्षण विभागाने त्यांच्याकडे दिलेली अतिशय दुर्दैवी बाब मला अशी वाटते. एकूण शाळा आहे 2859. त्यापैकी 2718 शाळांमध्ये स्वच्छतागृह आहेत, पण 141 शाळा अशा आहेत की जिथं स्वच्छतागृहच नाही आहेत. किमान आजपर्यंत मी अनेक ठिकाणी आढावा घेतला, अनेक जिल्ह्यांमध्ये जाऊन आले की स्वच्छतागृह आहेत पण पाणी नाही, स्वच्छतागृह आहे पण थोडी दुरावस्था आहे, स्वच्छतागृह आहे पण अजून
काही सुविधांची उपलब्धता पाहिजे, असं काही ठिकाणी होतं. पण इथं मला प्रथमतः असं दिसतंय की स्वच्छतागृहच नाही आहेत. त्याच्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयातून तशा पद्धतीच्या आता सूचना दिलेल्या आहेत की त्यांनी यासाठी तातडीने 3% विशेष तरतूद ही त्यांच्यामध्ये असताना स्वच्छतागृहांची उपलब्धता करून देणं किंवा त्याच्यामध्ये विशेष पातळीवर जाऊन काम करणं फार गरजेचं आहे. यामध्ये मुलींची संख्याही मोठ्या प्रमाणात आहे, जेणेकरून त्यांच्यासाठी स्वच्छतागृह हा विषय फार महत्त्वाचा आहे. इतक्या वेळ शाळेमध्ये बसल्यानंतर त्यांना स्वच्छतागृह नसणं हे खऱ्या अर्थानं दुर्दैवी. शिक्षा अभियान हा त्यांचा हक्क असताना सुद्धा त्यांना आपल्याला अशा पद्धतीच्या आरोग्य सुविधा देता येऊ शकत नाही, हे दुर्दैवी बाब आहे. काही ठिकाणी राणी लक्ष्मीबाई आत्मरक्षा शिबिरांतर्गत सेल्फ डिफेन्सच्या माध्यमातून शाळेमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचं शिक्षण मुलींना देण्यात येत आहे. यामध्ये मिसिंग केसेसवरती राज्य महिला आयोगाच्या वतीनं प्रभावी काम केलं जातं. 15 मे 2023 रोजी राज्य महिला आयोगाने मुंबईमध्ये प्रेस कॉन्फरन्स घेतली. या प्रेस कॉन्फरन्समध्ये NCRBचा अहवाल येण्यापूर्वी 2 महिने अगोदर आम्ही या अहवालामध्ये सांगितलं होतं की महाराष्ट्रामधून ह्युमन ट्रॅफिकिंगच्या अंतर्गत होणारी कारवाई आणि दुसरी गोष्ट म्हणजे बेपत्ता होणाऱ्या महिला आणि मुलींची संख्या ही सर्वाधिक आहे. त्याच्यासाठी तातडीने पावलं उचलत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचं प्रभावी काम करावं अशा सूचना राज्य महिला आयोगाच्या वतीने दिल्या. राज्य महिला आयोग सातत्याने याचा पाठपुरावा करत आहे. त्यानंतर NCRBचा अहवाल आला आणि महाराष्ट्रामध्ये एकूण 13 लाख मुली आणि महिला बेपत्ता आहेत असा अहवाल NCRBने दिला. 13 लाखपैकी 7 लाख मुली आणि महिला मिळून आलेल्या आहेत. उरलेल्या 5 लाख मुली आणि महिलांचा प्रश्न अनुत्तरित आहे. यामध्ये ह्युमन ट्रॅफिकच्या माध्यमातून कामाचं आमिष दाखवून व इतर लोभाचं प्रेमसंबंध किंवा इतर कारणांमुळे यामध्ये ह्युमन ट्रॅफिकिंगचं मोठ्या प्रमाणात दिसून येतं. पण या निमित्ताने गेली 2 वर्ष आम्ही सातत्याने ह्युमन ट्रॅफिकिंगवर काम करतो आहे. माझ्यासाठी राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष म्हणून 2 वर्षाच्या या कालावधीमध्ये सर्वाधिक समाधानाची बाब म्हणजे गेल्या 15 दिवसापूर्वी आपण 24 मुली आणि महिला या भारतात आणि महाराष्ट्रात परत घेऊन आलेलो आहोत. या संदर्भात राज्य महिला आयोगाने पाठपुरावा केल्यानंतर ओमान, मस्कत आणि सौदी अरेबिया येथून आलेल्यांची संख्या ही 24 आहे. यामध्ये पुण्यातल्या युवती आणि मुली 4 आहेत, एक बेंगलोरमधल्या आहेत, उर्वरित संपूर्ण भारतातल्या आहेत. आणि ही कारवाई करत असताना महाराष्ट्रात प्रथमच अशा पद्धतीची कारवाई झाली. यामध्ये जे कोणी एजंट आहेत त्या एजंटची माहिती कळाल्यानंतर त्यांच्यावरती गुन्हा नोंद होण्याची कारवाई महाराष्ट्रात प्रथमच होती आहे. यामध्ये 8 एजंट हे साकीनाका पोलीस स्टेशनच्या अंतर्गत, खडक पोलीस स्टेशन पुणे यांच्या अंतर्गत कारवाई करून अटकेत आहे. फार मोठी साखळी यामध्ये असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याच्यामुळे यासाठी काम करत असताना एक्सटर्नल अफेअर मिनिस्टर असेल, इंडिया एम्बेसी असेल यांच्याबरोबर सातत्याने पत्रव्यवहार करत इतक्या चांगल्या पद्धतीचं काम करत असताना उर्वरित मुली आणि महिलांना सुद्धा भारतात घेऊन येण्याचं आव्हान आता आपल्या सगळ्यांसमोर आहे. त्याच्यामुळे या यंत्रणेतून काम करत असताना 16 ते 22 वयोगटातल्या मुलींमध्ये मिसिंग होण्याचं प्रमाण फार मोठ्या प्रमाणात आहे. पूर्वी आपण एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये होतो, संवाद हा होत होता. त्याच्यामुळे निश्चितपणाने या सगळ्यांबरोबर संवाद साधत असताना नेमक्या अडचणी शालेय जीवनामध्ये काय येतात हे समजून घेता येत होतं. हल्ली तसं होताना दिसत नाही. एकत्र कुटुंब पद्धत जाऊन आता विभक्त कुटुंब पद्धत आली आणि त्याच्यामुळे विद्यार्थ्यांशी संवाद हा दिवसेंदिवस कमी होत चालला आहे. आणि या कमी होणाऱ्या संवादामुळे चांगलं काय वाईट काय हे सांगायलाही कोणी कदाचित राहिले की नाही असा प्रश्न पडतो. आणि म्हणून अशा या वयामध्ये त्यांचं प्रबोधन होणं, त्यांच्याबरोबर राहून त्यांना आत्मविश्वास देणं, अशा गोष्टी न होता वाईट गोष्टींना दुर्दैवाने हे विद्यार्थी लवकर बळी पडतात, नैराश्य येतात आणि यामध्ये अनेक गोष्टी घडत जातात. याच्यासाठी प्रबोधन करण्यासाठी आम्ही पोलीस आयुक्त असेल, पोलीस अधीक्षक असतील यांच्या माध्यमातून शाळा कॉलेज शिक्षण विभागाचे सर्व अधिकारी असतील यांना सूचना दिलेत की आता विद्यार्थ्यांबरोबर पालकांचं सुद्धा समुपदेशन झालं पाहिजे, पालकांचा सुद्धा संवाद झाला पाहिजे. पण समाजाची मानसिकता पाहता की आपल्याला जशी भरोसा सेलची गरज पडते की लग्नानंतर येणाऱ्या अडचणी याच्यासाठी काउन्सिलिंग करण्यासाठी आमचा भरोसा असेल आहे. पण आम्ही कधी मनामध्ये कन्सेप्ट आणत नाही की आपल्याकडे प्री मॅरेजच काउन्सिलिंग असावं. लग्नानंतरचं काउन्सिलिंग सुरू करण्यापेक्षा लग्ना अगोदरच काउन्सिलिंग जर केलं, पण ही सामाजिक दृष्टिकोनातून ही मानसिकता आजही आमच्या समाजामध्ये नाही की लग्न होण्यापूर्वी त्या जोडप्यांचं काउन्सिलिंग व्हावं किंवा प्री मॅरेज काउन्सिलिंगच्या माध्यमातून अशा पद्धतीचा विवाह होत असताना त्यांच्या मनाची तयारी करावी. त्याच्यामुळे मला असं वाटतं राज्य महिला आयोगाच्या वतीनं आम्ही हा प्रयत्न करतो की प्री मॅरेज काउन्सिलिंग सेंटर्स असावेत. पण समाजाची मानसिकता अशी कधीही होत नाही की लग्नापूर्वी आपण प्री मॅरेज काउन्सिलिंगमध्ये जावं आणि आपलं स्वतःचं काउन्सिलिंग करून घ्यावं. त्याच्यामुळे आता गरज आहे
कायदा त्यांचं काम करेल, सुव्यवस्था त्यांचं काम करेल. या सगळ्यांमध्ये प्रशासन वेगवेगळी पद्धतीने त्यांचं काम करते. दिवसेंदिवस महाराष्ट्रामध्ये असलेले कायदे वेळेनुसार कठोर होत चालले आहेत. पण कायदे असणे आणि ते कठोर असणं यापेक्षा त्याची अंमलबजावणी करत असताना त्यांना प्रतिसाद देणं हे फार महत्त्वाचं आहे. आणि म्हणून मला असं वाटतंय, समाजामध्ये काम करत असताना, समाजामध्ये सुजाण नागरिक म्हणून राहत असताना कायदा, सुव्यवस्था, प्रशासन यांची जितकी जबाबदारी आहे, किंबहुना त्याच्यापेक्षा जास्त जबाबदारी आता एक नागरिक म्हणून आपल्या सगळ्यांची आहे. आणि या माध्यमातून काम करत असताना आपल्या सगळ्यांना एकत्र येऊन आपली भूमिका पार पाडणं फार गरजेचं आहे. मी काल धारणीला होते. तिथल्या ग्रामीण भागामध्ये जाऊन आदिवासी महिला सक्षमीकरण मेळाव्याला उपस्थित राहिल्या. अनेक खेड्यांमध्ये जाऊन तिथल्यांची महिलांशी संवाद साधला. अजूनही अनेक ठिकाणी घरातील एखादी व्यक्ती आजारी पडल्यानंतर डॉक्टरांकडे न जाता त्यांच्या बाबाकडे जाणं आणि त्या पद्धतीचे उपचार करणं अशी प्रथा सुरू आहे. एका कुटुंबात गेल्यानंतर त्यांच्याशी संवाद साधले तेव्हा त्यांना विचारलं तर त्यांनी आवर्जून सांगितलं की आमचा आजार जर मोठा असेल तर आम्ही डॉक्टरांकडे जातो, छोटा आजार असेल तर अजूनही आमच्या बाबाकडे घरगुती उपाय करतो. पण समाधानाची इतकी गोष्ट आहे की चला किमान हे लोक आता डॉक्टरांचा सुद्धा सल्ला घ्यायला लागले. मग ही मानसिकता बदलण्यासाठी सीओच्या माध्यमातून अतिशय चांगल्या पद्धतीचे उपक्रम राबवलेत की अशा लोकांनाच एकत्र करून त्यांच्या माध्यमातून त्यांच्या समाजामध्ये प्रबोधन करणं आणि त्या माध्यमातून या समाजामध्ये एक प्रगतीचं पाऊल पुढे टाकण्यासाठी प्रयत्न केला जातो आहे. मला माविमचा विशेष उल्लेख करावासा वाटतो आहे. माविमच्या माध्यमातून अमरावतीमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचं काम सुरू आहे. काल मी ज्या खेड्यामध्ये गेले होते तिथं माविमच्या माध्यमातून दिला गेलेला ट्रॅक्टर ते एका महिलेला मिळालेला होता आणि ती महिला त्याचा वापर करून स्वतःच्या पायावरती उभी होती. एका अपंग महिलेला हाताने चालवणारी शिलाई मशीन दिली गेली होती. तीही आनंदाने ती गोष्ट मला सांगत होती की मी स्वतः शाळेसाठी लागणारे हे साहित्य मी पुरवते आणि माझं घर मी स्वतः चालवते. बचत गटाच्या माध्यमातून अर्थसहाय्य मिळालेल्या महिलांची संख्या मोठ्या प्रमाणात होती. त्याच्यामुळे आता अशा योजना घेऊन जाणं आणि या सर्व दुर्बल घटकांपर्यंत पोहोचवणं आणि त्यांना स्वतःच्या पायावरती उभं करत एक आत्मविश्वास देणं ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे. त्या सगळ्याच निमित्तानं आज मी या जनसुनावणीच्या निमित्तानं आपल्याशी संवाद साधते. अनेक ठिकाणी गाठीभेटी देते. वन स्टॉप सेंटर असेल, भरोसा असेल, त्याबरोबर सामाजिक संस्थेचे अनेक उपक्रम असेल, यांची माहिती घेत राज्य शासनाला जे काही चांगलं आहे ते आपल्या माध्यमातून शिफारस करणं, जे कमी राहतात किंवा जिथं त्रुटी राहतात ते भरून काढण्यासाठी सगळ्यांनी एकत्र प्रयत्न करणं अशा सूचना या निमित्तानं देण्यात आलेल्या. धन्यवाद. माईक लावून माईक हो. हो खुशाली ठाकरे राहणार वरुड असं अमरावती यांचे सोनोग्राफी रिपोर्ट संबंधात त्यांचे पती शुभम ठाकरे यांनी आपल्याकडे तक्रार केली. आज सकाळच्या जनसुनावणीमध्ये सर्वात प्रथम मी आज त्यांची भेट घेतली. यामध्ये संबंधित या महिलेची गर्भधारणा कालावधीमध्ये सोनोग्राफी सेंटर अंतर्गत त्यांना जो अहवाल प्राप्त झाला होता, जो रिपोर्ट त्यांना सोनोग्राफी सेंटरमधून मिळाला होता, तर त्यांनी असं सांगितले की तो डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे मिळाला. त्याच्यामुळे आमच्या बाळाची ही आत्ताची अवस्था आहे. 10 दिवसाचं बाळ असताना देखील त्याचं ऑपरेशन करण्यात आलं. या सगळ्या गोष्टीची चौकशी करण्यात आल्यानंतर समितीचा रिपोर्ट, चौकशी समिती नेमली गेली होती. यामध्ये चौकशी समितीचा रिपोर्ट 6/10/2023ला प्राप्त झाला वरुड पोलीस स्टेशनला. त्याच्यानंतर वरुड आजसुद्धा मी सूचना केल्यानंतर सकाळी CS ने परत एकदा त्यांची बैठक घेतली. आजच्या या दिवशी सकाळी बैठक घेऊनच त्यांनी हा अहवाल दिला. यामध्ये पोलिसांना संबंधित डॉक्टरांनी असं सांगितलं की 2 वेळा सोनोग्राफी करण्यात आली. पहिल्या सोनोग्राफीमध्ये काही बाळाची कोणतीही अवस्था फारशी कळत नसल्यामुळे आम्ही त्यांना तसं सांगितलं होतं. दुसऱ्या सोनोग्राफीमध्ये आम्ही त्यांना स्पष्टपणे सांगितलं होतं की बाळामध्ये काही व्यंग आहे. तर या फॅमिलीने इकडे दुर्लक्ष केलं. तरीसुद्धा हा माझ्याकडे आत्ता आलेला अहवाल असा डॉक्टरांचा आहे. त्याचे रिपोर्टसुद्धा डॉक्टरांकडे आहेत की आम्ही संबंधित पालकांना याची सूचना दिली होती. त्याही पुढे जाऊन मी परत एकदा CS ला सूचना केलेल्या आहेत की यामध्ये त्या पालकांना आणि डॉक्टरांना यांना समोर बसून त्यांची चर्चा व्हावी. यामध्ये नक्की निष्पन्न काय होतं आहे, कायद्याच्या चौकटीमधून याच्यामध्ये कोणी दोषी त्याच्यावरती कारवाई 100% केली जाईलच, पण यामध्ये त्या बाळाचं नुकसान न होता याच्यामध्ये त्याच्यावरती कोणते उपचार करता येतील आणि त्याचबरोबर तशा पद्धतीच्या सूचना ह्या CS ला देण्यात आलेल्या आहेत. आजच्या सुनावणीमध्ये सर्वाधिक तक्रारी ह्या कौटुंबिक हिंसाचाराच्या होत्या आणि कौटुंबिक हिंसाचारामध्ये ज्यावरती आम्ही काम करतो
त्या संदर्भातल्या म्हणजे सातत्याने आम्ही मुलींचं समुपदेशन करत असतो, काउन्सिलिंग करत असतो की वयाची 18 वर्ष पूर्ण व्हावीत आणि पालकांचं सुद्धा वयाची 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर त्यांचे विवाह व्हावेत. पण दुर्दैवाने आपल्याकडे बालविवाह मोठ्या प्रमाणात होतात आहेत. यामध्ये कदाचित दुसऱ्याही बाजू फार मोठ्या प्रमाणात आहेत, पण तरीसुद्धा शिक्षण नसल्यामुळे आणि आर्थिक अर्थार्जन न करता सासरी जाणाऱ्या मुलींची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्याच्यामुळे वर्ष 2 वर्षामध्ये त्यांचा हुंड्यासाठी होणारा छळ ही संख्या देखील मोठ्या प्रमाणात आहे. जरी कागदपत्रे आपण ती मांडत नसेल, समोर येत नसेल, तर ही वास्तविकता आपल्याला सगळ्यांना स्वीकारावी लागणार आहे, कारण आपल्या आजूबाजूला या घडणाऱ्या घटना आहेत आणि यामधून त्यांचे होणारे हाल, होणारा त्रास आणि अन्याय मोठ्या प्रमाणात आहे. यातून वाढत जाणाऱ्या घटस्फोटाची संख्यासुद्धा मोठ्या प्रमाणात. वयाच्या 20व्या 21व्या वर्षीसाठी घटस्फोट मागणाऱ्यांची संख्या आजच्या या जनसुनावणीमध्ये मला अतिशय भयानक वाटली की जिथं कुटुंब व्यवस्था खऱ्या अर्थानं आपण समाजाचा पाया म्हणतो, तिथे 20व्या 21व्या वर्षीय मुलींना घटस्फोट घेण्यासाठी भाग पाडले जाते. अनेक मुलींनी तक्रार केली, त्यामध्ये पती नांदायलाच घेऊन जात नाही आहेत अशाही तक्रारी होत्या. त्यांना काउन्सिलिंगच्या माध्यमातून दोन्ही कुटुंबाचं समुपदेशन करणं फार गरजेचं आहे. म्हणून मी वारंवार सांगते की आमच्याकडे एखादी घटना घडून गेल्यानंतर आम्ही त्याच्यावर उपाय शोधतो, म्हणजेच आमच्याकडे भरोसा असेल आहे की काउन्सिलिंग करण्यासाठी. पण घटनाच घडू नये याच्यासाठी आमच्याकडे प्री मॅरेज काउन्सिलिंग नाही आहे, ते आम्ही राबवणं फार गरजेचं आहे. आणि म्हणून आम्ही राज्य महिला आयोगाच्या वतीनं राज्य शासनाला शिफारस करतो की घटना घडण्यापेक्षा घडू नये याच्यासाठी आपण प्रयत्न करणं फार गरजेचं आहे. आणि म्हणून आता कुटुंब व्यवस्थेच्या या सिस्टीममध्ये सुद्धा बदल करणं गरजेचं आहे. आणि यामध्ये सध्या जग आहे ते तंत्रज्ञानाचं आहे. या स्पर्धेच्या युगामध्ये आता एका हातामध्ये मोबाईल आणि दुसऱ्या हातामध्ये मोबाईल आहे, एका हातामध्ये TV चा रिमोट आहे. या यंत्राच्या जगामध्ये आता वावरताना संवाद कमी झालेला आहे. त्याच्यामुळे माणसांची गर्दी वाढत असताना आजूबाजूला असलेला संवाद दिवसेंदिवस कमी होताना मनाची कवाडेच बंद झालेत. आणि म्हणून ह्या सगळ्या घटना इतक्या मोठ्या प्रमाणात घडतात आहेत. त्याच्यासाठी आता संवाद होण्यासाठी काउन्सिलिंग करावं लागणार आहे. कुठल्या ह्याच्यात त्याचं कडक रसर त्यांना हे अहवालामधले किंवा सांगा त्यांना आता द्यायचं असेल तर. तो तशा पद्धतीचा आता आपण विचार मांडतोय की अशा पद्धतीचं ह्या काउन्सिलिंग सेंटरच्या माध्यमातून आपल्याला एक जनजागृती करता येईल. पण लोकांची मानसिकता नसते. बऱ्याच वेळा आपण काउन्सिलिंग करायला जायचं म्हटलं तरी लोक म्हणतात आम्ही व्यवस्थित आहे. त्याच्यामुळे आता समाजाचं प्रबोधन होत असताना आपल्याला या सगळ्या चौकटीच्या बाहेर जाऊन थोडासा विचार करावा लागणार आहे. आणि आपण ही पालक म्हणून किंवा समाजामध्ये ती भावना रुजू करण्यासाठी आपल्या सगळ्यांना फार मोठ्या प्रमाणात प्रयत्न करावा लागणार. मला असं वाटतं की आपल्याकडे कायदे आता सगळ्यांना माहिती आहे की बालविवाह हा कायद्यानं गुन्हा आहे. सगळ्यांना माहिती आहे गर्भनिधन चाचणी कायद्यानं गुन्हा आहे. सगळ्यांना माहिती आहे हुंडा घेणं देणं कायद्यानं गुन्हा आहे. तरीसुद्धा ते होतात. कायदा इतका कडक असून सुद्धा अशा पद्धतीच्या घटना घडतात. म्हणजे एका बाजूला शासनाने कायदे करायचे आणि दुसऱ्या बाजूला काही घटकांनी काही लोकांनी ते कायदे तोडायचेच की काय, असं स्पर्धा चालू आहे की काय असं वाटतं. त्याच्यामुळे आपण काय करतो यापेक्षा त्या लोकांनी काही गोष्टी आत्मसात करत असताना, आज सकाळी मी GS रायचोनी युनिव्हर्सिटीमध्ये होते. विद्यार्थ्यांशी संवाद साधल्यानंतर त्यांच्याशी इंटरॅक्शन करताना एका विद्यार्थिनीला विचारलं काही प्रश्न असते, तर तिने सांगितलं की मला असं वाटतं की आता मुलांनी हुंडाच मागू नये. आता ह्याचंही समुपदेशन समाजात होणं गरजेचं आहे. त्यावेळेस मी तिला सांगितलं त्यांनी मागूच नाही, ही एक बाजू आहे. पण दुसरी गोष्ट आपण तरी का द्यावा, आम्ही देणारच नसेल ते घेणारही मिळणार नाहीत. त्याच्यामुळे समाजाचं प्रबोधन आता असं व्हावं की आमच्यासाठी असलेले अधिकार, आमच्यासाठी असलेल्या घटना, आमच्यासाठी असलेले तरतूद, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला आणि मला संविधान दिलं, घटना दिली आणि या घटनाच्या माध्यमातून माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला. तो जर आम्हाला माहीत असेल तर असे अनेक प्रश्न आहेत ते निर्माण होणार नाहीत असं मला वाटतं. त्याच्यामुळे संविधान वाचलं गेलं पाहिजे, संविधान घराघरामध्ये असलं पाहिजे, संविधानाचा अभ्यास केला गेला पाहिजे. त्याच्यामुळे आम्हाला आमचा अधिकार समजेल, जो त्याचा वापर करून आम्हाला ही यंत्रणा हाताळता येईल. मॅडम, तुम्ही आज आढावा घेताना एकूणच महिला कल्याण, बालकल्याण, प्रबोधन असं सगळ्या विषयावर आपण सांगितलं आणि महिलांवर होणारे अत्याचार या सगळ्या दृष्टीनं आपण आढावा घेतो. पण आपण आता जर बघितलं आधुनिक तंत्रज्ञानाच्या की मोठ्या प्रमाणात सेक्सटॉर्शन जे आहे मोबाईलवर होणारं त्याची संख्या मोठी आहे आणि त्याच्या मागं पडद्यामागं जे काही असणारे आहेत तर त्या महिला मोठ्या प्रमाणात आहेत. तर हे जे काही बॅड प्रॅक्टिसेस करणाऱ्या महिला आहे यांच्यासाठी काही म्हणजे काय करणार आहात आपण? हा अतिशय महत्त्वाचा आणि गंभीर प्रश्न आहे. आमचं चांद्रयान चंद्रावर पोचलं पण आमचे प्रश्नाचं स्वरूप बदललं जरी असेल तरी प्रश्न तिथंच राहिलेले आहेत.
2 वर्षाच्या लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये आपण सगळे ऑनलाईन आलो, ऑनलाईन शिक्षण सुरू झालं. या ऑनलाईन शिक्षणामध्ये अतिशय घाणेरड्या पद्धतीच्या वेबसाईट्सवर वेबसिरीजच्या माध्यमातून किंवा अनेक जाहिरातींच्या माध्यमातून नको असलेली जाहिराती ह्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला गेला. याच्यावरती खरं तर केंद्र शासनाचं कंट्रोलिंग राहतं. त्याच्यामुळे राज्य महिला आयोगाच्या वतीने यापूर्वी 2 पत्र केंद्र शासनाला पाठवलेले आहेत की अशा पद्धतीच्या वेबसाईट्स किंवा त्याची यंत्रणा आपण हाताळावी. त्याच्याबाबतचा कोणताही प्रतिसाद मला मिळालेला नाही. पण परत एकदा मी राज्य महिला आयोगाच्या वतीनं केंद्र शासनाला पत्र पाठवून आमच्या नॅशनल कमिशनलासुद्धा मी या संदर्भात अर्ज देईल, शिफारस करेल की आपणही यामध्ये लक्ष घालून अशा पद्धतीच्या यंत्रणेवरती कंट्रोल करावं. यामध्ये सायबर क्राईम ही दिवसेंदिवस वाढत असलेली एक घटना फार महत्त्वाची आहे. सायबरच्या माध्यमातून वाढणारी गुन्हेगारी फार महत्त्वाची आहे. ऑनलाईन फसवणुकीच्या माध्यमातून अनेक मुलींची फसवणूक केली जाते आणि फार मोठ्या प्रमाणात रॅकेटची असलेही नाकारता येत नाही. त्याच्यामुळे ह्या ज्या समस्या सुरू झालेल्या आहेत, आमच्याकडे दिवसेंदिवस येणाऱ्या तक्रारींचं स्वरूपसुद्धा जर आता बदलत गेलं असेल तर यामध्ये सायबर क्राईम आणि ह्या ऑनलाईन पद्धतीचे फार मोठे प्रश्न निर्माण झालेले आहेत. याच्यासाठी फार मोठी चळवळ उभी करत ही यंत्रणा हाताळणं फार गरजेचं आहे असं मला वाटतं आणि राज्य महिला आयोग त्याच्यासाठी पुढाकार घेईल. बॅकेंडला ज्या काही महिला मुली आहेत त्यांचं कुठंतरी काउन्सिलिंग किंवा त्यांना कुठंतरी त्यांच्यावर निर्बंध घालण्यासाठी म्हणून नेमकं काय नक्की तेच कायद्यामध्ये अशा तरतुदी तर जरूर आहेतच, पण त्याचे अंमलबजावणी होणं गरजेचं आहे. पण येणाऱ्या काळामध्ये राज्य महिला आयोगाच्या वतीने याच्यावरती बंदी घालावी याच्यासाठी मागणी केली गेली. भरोसाच आहे. स्वच्छतागृहासाठी निर्देश दिले. आपण काय करणार आज मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं आमच्याकडे असलेल्या आकडेवारीमध्ये 141 शाळांमध्ये स्वच्छतागृह नाही आहेत. माझ्याबरोबर इथं जिल्हाधिकारी विभागाचे अधिकारी बसलेले आहेत. त्यांना आम्ही सांगितलं 3% विशेष तरतूद निधी त्यांच्याकडे असतो, त्याच्यामधून तातडीने त्यांनी करावं. काही मदत हवी असेल किंवा काही त्यांनी आयोगाला कळवावं, आयोगाच्या माध्यमातून शासनाकडे त्याचा पाठपुरावा केला जाईल. पण माझ्या दृष्टिकोनातून ही अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे. मला ही आजपर्यंत स्वच्छतागृह आहेत पण पाणी नाही याच्यासाठी मागणी करणारे अनेक ठिकाणी आढावा झाला, पण स्वच्छतागृह नाहीच ह्याचा माझ्या विश्वासच बसत नाही की या शाळांमध्ये इतक्या दिवसामध्ये स्वच्छतागृह नाही. पण मी स्वतः आयोगाच्या माध्यमातून याचा पाठपुरावा करेन. ह्या कुपोषणाच्या विषय बरं झाला आपण काढलात. काल मी आमचे गोडके साहेब इथं आहेत ते आमच्याबरोबर काल आम्ही हरिसालमध्ये गेलो होतो. मी स्वतः त्या ठिकाणी जाऊन पाहणी केली. अनेक खेड्यांमध्ये गेलो. इतक्या चांगल्या पद्धतीचं अमृत आहारच्या माध्यमातून त्यांनी नियोजन केलेलं आणि मला समाधान वाटलं. अनेक गरोदर माता, कुपोषित बालकं वगैरे अशी सगळे त्यांचं रेकॉर्डवर ठेवलेलं होतं. 41% रेकॉर्ड कुपोषित बालकांचं त्यांचं आता 18वरती आलेलं आहे. अतिशय चांगल्या पद्धतीचा आहार त्यांनी कुपोषित माता आणि बालकांसाठी आणि गरोदर मातांसाठी ठेवलं आहे, जेणेकरून 2 वेळा त्या माता त्या अंगणवाडीमध्ये येऊन आणि त्यांचा स्वतःचा आहार घेतात. अतिशय चांगल्या पद्धतीचा आहार आहे. म्हणजे मी सुद्धा दुपारचा आहार तिथे घेतला. अशा पद्धतीचं नियोजन आणि हे आमच्या काही ठिकाणच्या व्हिजिट तर सरप्राईज व्हिजिट होत्या. मी येणार आहे असंही बऱ्याच ठिकाणी कळवलेलं नव्हतं, कारण बऱ्याच लोकांना माहीत होतं की मी काल समजलं की मी अमरावतीमध्ये आहे. त्याच्यामुळे काही ठिकाणच्या व्हिजिट ह्या सरप्राईज व्हिजिट याच्यासाठी होते की आम्हाला स्वच्छता पाहिजे किंवा अचानक जाऊन आपण त्यांचा आहार पाहू. मी तो सुद्धा घेतला. चांगल्या पद्धतीचं नियोजन त्यांनी कुपोषणाचं प्रमाण कमी करण्यासाठी केलेलं आहे. त्याच्यामध्ये त्यांना अजूनही काही मदत लागते की मध्यम कुपोषित असतील तर ते कमी कुपोषित कसे करता येतील असे 2 प्रकारामध्ये आहेत. तर त्याच्यासाठी मी स्वतः काल त्यांना महिला व बालविकास मंत्री आदितीताईंशी काल तिथं आम्हाला हरिसालमध्ये रेंज मिळाल्यानंतर त्यांचं कॉन्टॅक्ट करून दिलं सर्व अधिकाऱ्यांचे. हा कॉन्फरन्स कॉल करत असताना आमचा संवाद झाल्यानंतर त्यांनी तो प्रस्ताव मागून घेतला की इथं तुम्हाला कुपोषणाच्या प्रमाणासाठी जे काही प्रश्न येतात ते सोडवण्यासाठी जी काही मदत लागेल त्याचे प्रस्ताव आपण हे महिला व बालविकास मंत्री महोदयांकडे पाठवून द्यावी. त्याची आम्ही अंमलबजावणी करू आणि माझ्यासाठी समाधानाची गोष्ट आहे. त्यासाठी मी स्वतः पाठपुरावा करेल आणि संबंधित अधिकारी अतिशय चांगल्या पद्धतीचे त्यासाठी काम करतात. पण त्यांना सक्षम यंत्रणा जर हातात दिली तर अजून चांगलं काम ते करतील. त्यामध्ये तुम्हालाही काही त्रुटी आढळल्या तर आमच्या राज्य महिला आयोगापर्यंत पोहोचवा. काही अडचणी, काही प्रश्न असतील तेही तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचवा की जे कदाचित या 2 दिवसाच्या आढाव्यामध्ये माझ्यासमोर आल्या नसतील, माझ्यापर्यंत मांडल्या गेल्या नसतील. असे काही प्रश्न असेल तर एक लोकशाहीचा 4था स्तंभ म्हणून, पत्रकारिता म्हणून आपण जरूर आमच्यापर्यंत पोहोचावं. त्याच्यासाठी आम्हाला काम करता येईल. अमृत आहार दिला जातो महिलांना, मात्र त्या अमृत आहार जो दिला जातो त्याची किंमत फक्त 25 ते 30 रुपयाच्या दरम्यानच आहे. तर तो अमाऊंट आहे, तो अमाऊंट मला कमी वाटत नाही.
45 पूर्वी 35 होता, 45 झाले. आपका कंसंट्रेशन काउंसलिंग की तरफ है. अमरावती में पॉक्सो के बहुत सारे मामले हैं और ज़्यादातर मामलों में ऐसा देखा गया है कि जो आरोपी और फरियादी है वो दोनों जुवेनाइल हैं. तो फीमेल को एक तरफ ट्रॉमा, मेंटली ट्रॉमा और जो सोसाइटी है उसके नेगेटिव एस्पेक्ट देखने को मिलते हैं, जबकि मेल जो वो भी जुवेनाइल है उसके साथ में प्रॉब्लम ये रहती है कि उसको एक अपराधी की दृष्टि से देखा जाता है. तो कुछ मामले ऐसे होते हैं जिनमें वो म्यूचुअल अंडरस्टैंडिंग या गैर समझ, तो उनमें वो जो है वो आईपीसी के अकॉर्डिंग मतलब उनकी काउंसलिंग की जाए, उनका एफआईआर रजिस्टर की हो और दोनों का जो सामाजिक दृष्टिकोण है वो व्यवस्थित बना रहे. इसके लिए आप जो काउंसलिंग प्री मैरिज काउंसलिंग की बात कर रहे हैं, इसके लिए आप क्या करने वाले हैं? पॉक्सो के बारे में जो आपका कहना है और बाकी के रिलेशन के बारे में, तो मुझे ऐसा लगता है कि जितने सारे केसेस मेरे पास आ गई तो ये अलग अलग ढंग के रह गए. तो मैंने पहले ही आपको बताया कि बहुत सारे केसेस ऐसे हैं कि पहले काउंसलिंग के बारे में हमें पहला काउंसलिंग करना चाहिए, प्री मैरिज काउंसलिंग. वैसा तो नहीं होता, उसके बाद हम काउंसलिंग के लिए टीम तैयार है कि नहीं, ऐसे इस दर्ज के हम कहानी तैयार कर लेते. तो मेरा ये कहना है कि हमें हर सिस्टम में काम करना ज़रूरी है. हमारे यहाँ आए हुए सभी केसेस में 18 साल से 22 साल तक आने वाली लड़कियाँ आज ज़्यादा थी. मेरे लिए बहुत दुर्दैवी बात है. इसलिए हर सिस्टम में काम करते हुए हर किसी की जिम्मेदारी है कि हम इस सब को साथ लेके काम करें. अगर स्टूडेंट हो, यंग जनरेशन है, हम पुलिस के साथ हैं और हमारे साथ आरोग्य विभाग है, शिक्षण विभाग है, सबको साथ लेके हम कुछ तैयारी और सिस्टम करें कि जिसके वजह हमें अच्छी तरह से इनको फैसिलिटी देने के लिए हम खुद हमारे ऊपर ये जिम्मेदारी ले कि नहीं हमें करना चाहिए. और इसके लिए आज हम कोशिश कर रहे हैं. इसके लिए हमें आपकी भी साथ चाहिए. चॅलेंजिंग काय वाटलं नेमकं? काही अशा घटना असतात की चॅलेंजिंग असतात पण त्या तुम्ही सोडवल्या, तुमच्या आयोगानं सोडवल्या. त्याची एक चांगली असते त्या परिवाराला पण आणि तुम्हाला पण, त्या पण महिला वगैरे काहीतरी असं काहीतरी या दरम्यान आपल्याला आढळलं का? अशा काही केसेस आढळल्या की ते चॅलेंजिंग होत्या आजच्या का ओव्हरऑल सगळ्या? एखादी त्याच्यामध्ये चॅलेंजिंग असतं ना, एखादी चॅलेंज आजच्या दिवसाची ना, आजच्या दिवसाची किंवा या काही दिवसाची आजच्या दिवसाच्या केसेसमध्ये चॅलेंजिंग केसेस असं म्हणता येणार नाही. माझ्यासाठी सगळ्याच केसेस चॅलेंजिंग होत्या, कारण की ते सोडवणं आणि त्यांना न्याय देणं हे माझ्यासाठी फार महत्त्वाचं होतं. आजच्या या केसेसमध्ये आलेल्या मी आवर्जून विचारायचे की यातली 3 महिन्यामध्ये मिसिंग केसेसचा जर शोध लागला नाही तर तो आपण केस ह्युमन ट्रॅफिकिंगकडे डायव्हर्ट करतो. त्याच्यामुळे इथं ज्या केसेस आलेल्या आहेत त्या केसेसमध्ये मिसिंग केसेस त्या पुढे जाऊन त्या कोणत्या ह्युमन ट्रॅफिकिंगकडे गेलेल्या आहेत का? तर अमरावतीमध्ये अशी एकही केस नाही की ते आपण जसं इतर ह्युमन ट्रॅफिकिंगच्या केसेसमध्ये आपल्याला सापडलं आहे, म्हणून पुणे, मुंबई, नागपूर, ठाणे भागामध्ये असतील, तशा अमरावतीमध्ये नाही आहेत. पण अशी एखादी केस जरी असेल तर ती फार मोठी साखळी असू शकते, चेन असू शकते. एजंटच्या माध्यमातून असं काही झालं आहे का हे पाहण्यासाठी मी आज सूचना केलेल्या आहेत. पण असं नाही, ही माझ्यासाठी समाधानाची गोष्ट आहे. पण येणाऱ्या सगळ्याच केसेसमध्ये मग त्या महिलांच्या असतील, अंतर्गत तक्रार निवारण समितीच्या संदर्भातल्या केसेससुद्धा आहेत. यामध्ये जसं आपण सांगितलं असे सोनोग्राफी सेंटरच्या माध्यमातून जर असं कोणाची फसवणूक होत असेल तर PCPNDT ॲक्टनुसार सुद्धा आम्ही अचानक धाडी टाकून त्यांनी कारवाई करावी अशा देखील आज सूचना केलेल्या आहेत. त्याच्यामुळे माझ्या दृष्टिकोनातून आलेल्या सगळ्या केसेसना न्याय देणं हे फार महत्त्वाचं आहे. मुलींवर लैंगिक अत्याचार झाले, त्याकरता शाळा आणि महाविद्यालयांमध्ये मुलींवर अत्याचार होऊच नये याकरता संबंधित शिक्षकांचं काउन्सिलिंग किंवा संबंधित महाविद्यालय किंवा शाळांमध्ये काउन्सिलिंग असं काही आपल्या आयोगाकडून होईल का? महाविद्यालयामधले म्हणजे महाविद्यालय आणि शाळा. हां, काउन्सिलिंगची आपण सूचना दिलेल्या आहे आणि मगाशी ते 2 केसेस होती त्यातली एक काढलेली होती ना. पण तुमच्या माहितीसाठी सांगते, हे त्यांना PDF पाठवतोय. ते ही ह्याच्यामध्ये माहिती सविस्तर ऑलरेडी त्याचं हे जे सांगतात ना त्यासाठी आपण कारवाई चालू आहे. ऑलरेडी आपलं ते एवढे शाळा तुमच्या आणि सतत प्रक्रिया सुरू पण असते. याच्यामध्ये विद्यार्थ्यांच्या बाबत जो प्रश्न विचारला होता तो शाळा कॉलेजच्या मध्ये, तर हे सगळं तुमच्याकडे पाठवण्याची व्यवस्था आपण करू.
त्यांनी जवळजवळ आत्तापर्यंत 150 मुख्याध्यापकांना एकत्र करत 600 प्राचार्य, मुख्याध्यापक, शिक्षक यांना मार्गदर्शन करून सगळ्यांना या पद्धतीची माहिती देत अतिशय चांगल्या पद्धतीचं नियोजन केलेलं आहे. ही सगळी माहिती दामिनी पथक कसे असावे, बीट मार्शल कसे असावेत आणि आत्मरक्षा म्हणून अतिशय चांगल्या पद्धतीने आणि लक्ष्मीबाई आत्मरक्षाचा उपक्रम त्यांनी या माध्यमातून राबवले, जेणेकरून ही सगळी माहिती तुमच्यापर्यंत पाठवतो. पण तरीसुद्धा तुम्हाला असं वाटत असेल की नाही अजून काही करणं गरजेचं आहे, तर त्याच्यामध्ये आपण मी आपल्याला सांगितलं त्या पद्धतीने आता विद्यार्थ्यांबरोबर पालकांनासुद्धा आपण समुपदेशनाला बोलवावं, कारण जेणेकरून त्यांनासुद्धा माहिती होणं गरजेचं आहे. आणि जसं मागाच्या मुलींनी विचारलं की आम्ही हुंडा आमच्याकडून मुलींकडून घेतलं जातो, त्यापेक्षा हुंडाच मागू नये असं जी पुरुषांची मानसिकता आहे, तर आता ह्या मानसिकतेत सुद्धा बदल केला पाहिजे की काही प्रश्न आता सोडवण्यासाठी पुरुषी मानसिकता बदलणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे या सगळ्या अनुषंगाने आपण काम करतो. आणि आपण जसं मगाशी विचारलं होतं की यामध्ये काही एक समाधानाची आजच्या जनसुनावणीमधलीची गोष्ट म्हणजे आपण भरोसा सेलच्या माध्यमातून जसं कुटुंब व्यवस्था एकत्र घेऊन येण्याचा प्रयत्न करत होतो, त्या 10 वर्षानंतर एका जोडप्याचं एकत्रीकरण आत्ता या ठिकाणी केलेलं आहे. ही सुद्धा आमच्या या जनसुनावणीची एक समाधानकारक गोष्ट आहे. पण इथून बाहेर पडणाऱ्या या 94 केसेसमधून सगळ्यांनाच जागच्या जागी न्याय देण्याचा प्रयत्न आम्ही करत होतो. पण काही केसेस अशा आहेत की त्या विधी सेवा प्राधिकरणाच्या आहेत, काही केसेस त्या सामाजिक होत्या, काही केसेस या प्रॉपर्टीच्या संदर्भात होत्या, ज्याचा तात्काळ आपण निकाल देऊ शकत नाही. पण त्यांच्या या निकालामध्ये त्यांना लवकरात लवकर न्याय मिळावा म्हणून प्रयत्न निश्चितपणाने आपल्याकडून केलेले आहेत. या सगळ्यांच्यामध्ये काही केसेस गुन्हे आज दाखल करण्यात आलेले आहेत, काही ठिकाणी त्यांना विधी सेवेच्या माध्यमातून सरकारी वकील देण्यात आलेले आहेत. या सगळ्या समाधानाच्या गोष्टी यांच्या माध्यमातून घडतात असं मला वाटतं. चला, धन्यवाद. एक शेवटचं लहान मुलींचं जे बेपत्त्याचं जे सुरू असते नेहमी याच्यामध्ये जर आई वडिलांनी जर तक्रार केली तर पोलीस खूप तातडीनं त्याच्यावर ॲक्शन घेते. तर ती 18 वर्षाचा आत असली तर ती जर 18 वर्षाच्या असली तर पोलिसाच्या हात बांधलेले असतात. यावर आपण वरती का नाही काही याच्यावर उपाय बांधलेले असतात 18 वर्षाची यांच्यामध्ये करता सिंगची तक्रार घेतात पोलीस, घेतात ना, माहिती ना, आम्ही बघतो. पण 18च्या खाली असेल तर तुम्ही कसे काम करतो हे पाहा आम्ही तातडी नव्हे. पण नंतर जर 18च्या वर्षाची जर मुलीची तक्रार आली समजा तर पोलिसांच्या हातून मानलेले आहे ना. याच्यामध्ये तुम्ही थोडं आई वडील असतात ना, ते पण कायद्याच्या प्रक्रियेतून आपण त्यांच्या मिसिंग तक्रारी घेतो. तुमच्या माहितीसाठी सांगते, आयोगाचं काम करत असताना इतक्या मोठ्या प्रमाणात केसेस घडतात. 17 वर्ष 11 महिने, 17 वर्ष 10 महिने, 17 वर्ष 9 महिने झालेल्या मुलींचं पळून जाण्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे. आणि 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर त्या जेव्हा लग्न करून येतात तेव्हा पोलीस स्टेशनमध्ये जाऊन सांगतात की मला आईवडिलांपासून धोका आहे आणि मला आईवडिलांशी बोलायचं नाही. आईवडिलांच्यामुळे माझ्या कुटुंबाला, म्हणजे लग्न करून जेव्हा ती 2-3 महिने अगोदर घरातून जाते आणि त्यावेळेस लग्न करून येते तेव्हाच ती आईवडिलांच्या विरोधात पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल करते. आणि हा कायदा सांगतो पोलिसांचा हात बांधण्यापेक्षा मला असं सांगायचं त्याच्यापुढे जाऊन, ज्या आईवडिलांनी जन्म दिला, ज्यांच्याकडे तुम्ही 18 वर्ष राहिलात, तिथून तुम्ही जेव्हा अशा पद्धतीचं कृत्य करता आणि एका क्षणात एका दिवसात तुम्ही त्या आईवडिलांच्या विरोधात गुन्हे दाखल करता. कित्येक केसेस आम्ही दररोज हाताळत असतो, त्यावेळेस हताश होतो, निराश होतो, कारण की कायदा तिच्या बाजूने असतो 18 वर्षाचा झाल्यानंतर. आणि म्हणून पालकांची हातबलता इतक्या मोठ्या प्रमाणात असते. एका शेतकरी कुटुंबातल्या पालकांनी मला पत्र पाठवलं आहे, या धक्क्याने त्यांची आई, म्हणजे त्या मुलीची आई गेली, वडील ICUमध्ये, आणि थोडंसं बरं वाटलं त्यांनी ते पत्र दिलं होतं की अशी आमची काय चूक की मुलीने आमच्या विरोधात गुन्हा नोंद करावा. मुलगी 18 वर्षाची झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी ती लग्न करून येते, तिसऱ्या दिवशी आमच्यावरती गुन्हा नोंद करते आणि गुन्हा नोंद केल्यानंतर आम्ही तिला भेटू नये, आमच्यापासून तिच्या जीवाला धोका आहे असं पोलिसांना सांगितल्यामुळं आम्ही तिच्याशी बोलूसुद्धा शकत नाही, असा आमचा काय गुन्हा. असे हातात झालेले पालक जेव्हा येतात तेव्हा आपल्याच समोर प्रश्नचिन्ह उभं राहतं. त्याच्यामुळे कायद्याच्या चौकटीतून आता याच्यामध्येही काही चर्चासत्रे घेऊन किंवा तज्ज्ञ लोकांचं मार्गदर्शन घेऊन याच्यामध्ये काही करता येईल का हे पाहणं आता आयोगाला सुद्धा महत्त्वाचं वाटायला लागलं. नक्की पुढाकार घ्यावा, पण प्रत्येकाला असं वाटतं की आमचं व्यक्ती स्वातंत्र्य 18 वर्षानंतर आपण त्यांना सज्ञान म्हणतो आणि त्या कायद्याच्या चौकटीतून त्यांना सज्ञानतेची भूमिका पार पाडत असताना, ह्या सगळ्या गोष्टी करत असताना त्यांच्या स्वातंत्र्यावर गदा येत नाही ना, हाही प्रश्न उपस्थित करणारे अनेक जण आहेत. त्याच्यामुळे प्रश्न होता, आज जिल्ह्याभरातील महिला इथे दाखल झाल्या. काही ग्रामीण क्षेत्रातील महिला आता छोटे छोटे बाळ होते त्यांचे, सकाळपासून महिला बसलेल्या होत्या. आपण निर्देश दिल्यानंतरही प्रशासनाने कुठलीच व्यवस्था केली नाही, पाण्याची नाही, बिस्किट पुड्यावर निघवलं. खरंच कारवाई करतील का प्रशासन? तुम्ही ज्या आदेश दिले त्या आदेशानुसार मला असं वाटतंय, न्याय मिळेल का? मला असं वाटतंय, माझ्याकडे जेव्हा ही मला कल्पना नव्हती
की अशा पद्धतीचे जिथं आहे तिथं ते स्थानिक प्रशासन व्यवस्था करत असतात. पण मी सूचना केल्यानंतर त्यांनी तातडी आणि सकाळपासून प्रत्येकासाठी ती व्यवस्था त्यांनी इव्हन तुमच्या भाषणाच्या वेळेस मुलं रडत होते तर महिला बाहेर निघून गेल्या, तुमचं भाषण ऐकलं सुद्धा नाही, अशी सुद्धा आहे आमच्याकडे. माझ्यासमोर तेव्हा ते छोटे छोटे बाळ होते ना. ताई मी जेव्हा बोलत होते त्यावेळेस हॉलमध्ये बसायलाही जागा नव्हती, एवढी समोर गर्दी होती. लहान मुलं ही लहान असतात, प्रशासनाने त्यांची व्यवस्था केली होती आणि मी सांगितल्यानंतरही त्यांनी अजून त्या व्यवस्थेमध्ये वाढ केली. म्हणजे मला असं वाटतं की एक बिस्किट देऊ, एक बिस्किट एका बिस्किट उभा इथून सुद्धा महिला आल्या होत्या. ताई तुम्ही आधी जेव्हा नव्हतं आणि एक पुळा वाटतो बिस्किटचा पुळा हे बघा ना तुम्ही त्यांना सुनावणी आहे मॅडम. त्याचा 200 किलोमीटर लांब इथून मेळघाटातून त्यांना किंवा जेवणाची व्यवस्था वगैरे जर तुम्हाला करणं आमच्या पूर्ण असतं त्याच्यामुळे काहीच नाही. ह्या सगळ्या व्यवस्था मला असं वाटतं की स्थानिक प्रशासनाकडे असतात. आम्ही पुढच्या वेळेस त्यांना सूचना करू, पण आजपर्यंत माझ्याकडे असा प्रश्न कुणीही मांडला नाही. फर्स्ट टाइम माझ्याकडे सभा झाल्या माझ्या, पण असं होतं ना, असं पुढे पण आजपर्यंत माझ्याकडे कोणतंही मी 30 जिल्हे फिरले, असे प्रश्न पुढेही आले नाहीत. सगळ्यात महत्त्वाचं, एक आई स्वतःच्या बाळाची इतकी काळजी घेत असते, तिच्या गर्भात वाढणारं बाळ ती जेव्हा घेऊन घराच्या बाहेर पडते त्याची सगळी व्यवस्था करून ती बाहेर पडलेली असते. ती कुणाच्याही भरोशावर बाळाला घराच्या बाहेर काढत नाही, हे सगळ्यात महत्त्वाचं. दुसरी गोष्ट, यामध्ये त्या तक्रारी अनेक वर्षानुवर्ष घेऊन आलेल्या असतात, त्यांच्या अनेक दिवसांपासून त्या अडचणीत असतात, त्यांना न्याय मिळावं हे प्राधान्यक्रम त्यांच्यासाठी असतो. त्याच्यामुळे मला वाटत नाही अशा पद्धतीच्या तक्रारी त्या कोणी मातांनी केलेल्या असतील. हे त्यांनी वाढलेले बिस्किटचे पुढे मला माझ्या दृष्टिकोनातून तुम्ही हा प्रश्नच विचारलाय आत्ता, तो मीच पहिल्यांदा ऐकते. कारण की मला जेव्हा कळालं लहान मुलांच्या संदर्भात तेव्हा मी लगेच सांगितलं होतं. पण अशा पद्धतीने कोणतीही आई निष्काळजी नसते, त्याच्यामुळे आपणही आई आहात. म्हणूनच मी माझ्या लहान बाळ असताना सगळी तयारी करून बरोबर निघायचे, कारण की अशा पद्धतीने कोणतीही आई दुसऱ्याच्या भरोशावर आपल्या बाळाला घराच्या बाहेर घेऊन जात नाही. त्याच्यामुळे प्राधान्यक्रमाने आपण प्रश्न सोडवताना जिथं ज्या केसेस आल्या, मी स्वतः त्या ठिकाणावर उठून इथं फक्त आले. 3 वाजता संपूर्ण बाकीच्यांना सांगितलं तुम्ही सगळेजण जेवण करून घ्या. मी सगळ्यांच्या केसेस झाल्यानंतर तुमच्या माहितीसाठी सांगते, तिथं हेअरिंग झालं, तिथं जाऊन इथं येऊन बसली आणि अजून इथंच आहे. मला प्राधान्यक्रम जसा वाटतो की मला न्याय द्यायचा आहे, मला ह्या केसेस सोडवायच्या आहेत. मी पुण्यावरून मुंबईवरून प्रवास करून अमरावतीमध्ये येते, त्यावेळेस माझ्या दृष्टिकोनातून की अनेक वर्ष त्यांना ज्या अडचणी येतात त्या सोडवणे माझ्या दृष्टिकोनातून प्राधान्यक्रम आहे. आज हे स्थानिक लेवलला सगळेजण काम करतात, त्यांना सूचना केल्यानंतर त्यांनी त्या पद्धतीची तयारी केली. हेअरिंग आपल्या अमरावतीमध्ये पहिल्यांदाच होती आहे. मला असं वाटतं की ह्या गोष्टीकोनातून आपण फोकस करावा. इतके प्रशासकीय अधिकारी एका ठिकाणी आजपर्यंत आपण कधी बघितले नसतील, एका वेळेस केसेस सोडवण्यासाठी कधी एकत्र आले नसतील. कार्यक्रमाला तुम्ही पाहिले असतील, पण अशा केसेस सोडवण्यासाठी एकत्र इतके अधिकारी कधी आले नसतील. आमच्या दृष्टिकोनातून महिलांना न्याय देणं हे प्राधान्यक्रम आहे. पण तरीसुद्धा असं काही तुम्हाला वाटत, आणि असा प्रश्न पहिल्यांदाच माझ्याकडे अमरावतीत उपस्थित राहिला. मी स्थानिक प्रशासनाला तशा सूचना करेल, इथून पुढे येणाऱ्या पत्रकारांना आपल्या कार्यक्रमामध्ये त्यांची व्यवस्थित व्यवस्था करा. पत्रकारांबरोबर आता त्यांनी सांगितलं ना एक प्रश्न, आत्ता आपण बोललात ना म्हणून. आणि इथून पुढच्या होणाऱ्या जनसुनावणीमध्ये आजपर्यंत माझ्याकडे कधी हा प्रश्न आलेला नव्हता. त्याच्यामुळे इथून पुढच्या जनसुनावण्या जेव्हा होतील, लहान बाळ असेल तर त्यांच्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करा. कदाचित त्यांनाही कल्पना नसेल की आजच्या हेअरिंगमध्ये एवढी लहान मुलं किंवा येतील म्हणून. इतर वेळेस अनेक ठिकाणी जनसुनावणी झालेल्या आहेत. त्या स्थानिक प्रशासन वेगवेगळ्या पद्धतीची योजना करत असतात, त्यांचं नियोजन असतं. आम्ही एवढ्या खोलात जाऊन विचारत नाही, पण आज तुम्ही विषय घेतलाय तर आम्ही त्यांच्यापर्यंत सूचना करून पुढच्या वेळेस अशा पद्धतीच्या कुठल्याही गोष्टी घडणार नाहीत याची काळजी घेऊ. आपलीसुद्धा तारंबळ होणार नाही याचीसुद्धा आम्ही दखल घेऊ. धन्यवाद.
आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.